सामना आपण सुरू करूया. भूमी 11 मांडा आणि त्यांना फाईट करेल एस-एस-सी-सी खंबालपाडा या दोन टीममध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना एक सूचना असणार आहे. सामना 5 षटकांचा आहे. प्रत्येक टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे बीमर आणि रनआउटसाठी आणि मंकड विकेट डायरेक्ट असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कोणत्याही कॉलिंग नाही आहे, कोणती वॉर्निंग नाही आहे आणि चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. दोन्ही संघनायकांनी सूचना आणि सामना आपण सुरू करतोय. आणि पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय चिरागच्या बॅटमधून. याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे एस-एस-सी-सी खंबालपाडा या टीमने या सामन्यामध्ये. पुन्हा ड्राईव्ह करतात डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. वाडिश लॉंगॉपला चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. ऐतिहासिक हे मैदान आहे आणि ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे जानता चषक. आज आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये राहुल चव्हाण आणि मॅडी सर आहेत. बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. धावसंख्या आहे 6. धावसंख्या आहे 6. नेक्स्ट मॅच माऊली 11 शील आणि सिद्धिविनायक इनगाव या दोन टीममध्ये असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सॉफ्ट हँडने केलं ड्राईव्ह केलं आहे. क्षेत्ररक्षक येत आहे मिड ऑफवरून. वायडिश लॉंगॉपला ज्ञानेश्वर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली होती त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय जगन्नाना पाटील यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. यावीस फटका चांगला इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर फ्लॅट स्ट्रोक षटकार. मच पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार आणि धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एस-एस-सी-सी खंबालपाडा या टीमची.
टू बॅक 2 षटकार लगावले मयूरने. कमबॅक करावा लागेल भूमी 11 मांडा या टीमला. 5 षटकांचा सामना आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे या मॅचमध्ये मयूर आणि चिरागने SSCC खंबालपाडा या टीमला. साई शेलार यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे, ज्यांनी ISPL मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे आणि ते देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. ऑन साईडला खेळता डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत मिडविकेटला. सत्यम सिंग त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 71. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं गोलंदाज चिंटू यांचं. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल, कारण की नामवंत संघांचा सहभाग आहे. मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज चिरागचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का खंबालपाडा टीमला 21 या धावसंख्येवरती. आणि बॅट्समन साई शेलार येत आहेत. न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. SSCC कंबालपाडा, आर्नल्ड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. बघूया कशी कामगिरी करतात या मॅचमध्ये. ऐतिहासिक मैदान आहे जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या ऐतिहासिक मैदानावरती ऐतिहासिक स्पर्धा सुरू आहे. जांताराजा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा 4था दिवस आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. राहुल चव्हाण सर आमच्या सोबत आहेत. थोड्याच वेळामध्ये मॅडी सर देखील जोडले जातील. बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आज आमच्या सोबत आहेत. A1 जोडी आहे आज आणि उद्या, त्यांची साथ लाभणार आहे या स्पर्धेमध्ये. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मिस्टामिंग शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक होते टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज मयूरचा खेळ. जगन्नाना पाटील यांनी हा झेल पकडलाय. चौथ्या क्रमांकावरती पहिल्या षटकामध्ये राहुल चव्हाण सर 19 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय चिंटू. आपण पाहिलं पहिला झेल पकडला ज्ञानेश्वर भोईर यांनी, दुसरा झेल पकडला जगन्नाना पाटील यांनी आणि 2 धक्के लागलेत खंबालपाडा टीमला सलामीचे. दोन्ही फलंदाज बाद झालेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 22. आमच्यासोबत आमचे गुणलेखक मित्र बाबे आहेत. यावीस पटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम जिहाद, स्वागत आहे. आज आयोजक संघ इन ॲक्शनमध्ये असेल. क्वालिफाईंग मॅच आहे. जांताराजा बदलापूर आणि एरंजाड
या दोन टीममध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, जगन्नाना पाटील आहे शॉट बॅकवर्ड पॉईंटला आणि त्याच्यावरती मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे कंबालपाडा या टीमची 79-29. किरण मेहर आणि सनी राणे यांचे इथे आगमन होत आहे. सनी राणे वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 29 2 षटकांच्या समाप्तीनंतर. कुणाल पेनकर यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. फहीम गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. फहीम इद्रिसी गोलंदाजी मार्कवरती. यावीस फटका चांगला आहे, पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीप मध्ये मिड विकेटला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आहेत. 31. ऑन साइडला बिग हिट, लॉफ्टेड हिट, सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय राहुलच्या बॅटमधून. धावफलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केला डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली धावसंख्या बनवली आहे. SSCC कंबालपाडा या टीमने सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये फायनली हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद राहुल. बॅक टू द पवेलियन. आशुतोष चव्हाण येतोय बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती. दोन्ही फलंदाज आता मात्र आक्रमक आहेत आणि विकेट मिळवली फहीमने. नेक्स्ट मॅच आहे
माऊली 11 शील आणि सिद्धिविनायक इनगाव या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल. क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे SSCC कंबालपाडा या टीमची 39 धावा धावफलकावरती. आहे पाण्याची मागणी केली आहे, पाणी घेऊन जायचं आहे. यस डीजे. धावसंख्या आहे 39 पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या पहिल्या इनिंगमधील गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पुन्हा एकदा चिंटू येतोय या सेकंड स्पेलमध्ये. ज्या चिंटूने दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट मिळवले होते त्याच चिंटूवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. स्ट्रायकिंगला फलंदाज साई शेलार आहेत. एक खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वातील. साई शेलार ऑन स्ट्राईक. यावीस बिगिट पाठवलंय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. कराने अजून एक तडाखा लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार साई शेलारच्या बॅटमधून. साई शेलार ऑन फायर. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती. आक्रमक बॅटिंग करतोय साई शेलार. हाफ ट्रॅकर शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं आणि येत्या डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 51 या धावसंख्येवरती. माऊली 11 शील आणि सिद्धिविनायक इनगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या.
अजून एक तडाखा आपण पाहतोय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर खंबालपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. सो मच. धावसंख्या आहे 57. टॉप एज मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल. अशोक डिंडा होते. चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन. आणि हे जीवनदान मिळत आहे साई शेलारला. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. चौथा दिवस आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. जयंतराजा चषक आपण पाहतोय आणि पहिला सामना सुरू आहे. SSCC खंबालपाडाने त्यांना फाईट करतोय भूमी 11 मांडा. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा खर्च करतोय गोलंदाज चिंटू. 3 षटकार लगावलेत. एक झेल देखील ड्रॉप झालाय साई शेलार यांचा. याची किंमत मोजावी लागेल. हाफ ट्रॅकर पूल केलाय. पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 66. 66. यावेळेस फटका चांगला. ग्लोरियस स्ट्रोक सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय फलंदाज आशुतोषच्या बॅटमधून. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल? सीमा रेषेच्या बाहेर हा लँड होतोय आणि बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार आशुतोष चव्हाणच्या बॅटमधून.
यावेळेस ड्राईव्ह करतात अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी आणि फलंदाज झालाय बाद. आशुतोष बॅक टू द पविलियन. त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन माऊली 11 शील आणि सिद्धिविनायक इनगाव या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आला. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 3 आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल. 80 धाव धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. मिस्टामिंग स्ट्रोक आणि फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे अशोक डिंडाने आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 80 आणि 82 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. 81 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
थँक्यू सो मच रोशनजी संते सर, थँक्यू सो मच. भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जय भवानी, जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापन हिंदवी स्वराज्य आपल्या आज शुरान लिहिली इतिहास गाता असे जाणता राजा राजधने चुकवतो माता. थँक्यू सो मच. भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र सुरुवात दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल नेटकट करण्याचा प्रयत्न होता. या मॅचमध्ये तब्बल 80 धावा बनल्या गेल्याने आता 81 धावाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानामध्ये. नौशाद आणि अशोक डिंडा ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज आशुतोष चव्हाण हा खेळाडू गोलंदाजी बारपर्यंत तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. पहिला बॉल त्याने डॉट टाकलाय. राईट हॅम ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या बरनं घेतलाय. दोन क्षेत्ररक्षक पाठ भरे. बॉल नाही थांबणार कारण आउटफील्ड भरपूर फास्ट. बॉल सीमा पार चौकार. नौशाद पुढच्याच बरोबर ती चौकार त्याने ठोकला. डीजे मास्टर थोडासा आवाज द्या. 4 धाबा वसूल करतोय. चांगली बॅटिंग करतोय. टार्गेट देखील मोठं आहे. या मॅचमध्ये 81 धाबा इथून चेस करायचे. त्याच अनुषंगानं बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता. पाहिलं होतं पॉईंटला क्षेत्र मोकळं आहे. त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर साई शेलार यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी बढावी लागेल. आशुतोषच्या माध्यमातून पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवरती चौकार. तिसरा बॉल पुन्हा एकदा डॉट फेकलाय. या मॅचमध्ये 81 धाबाचं टार्गेट आहे. धाबा इथून पहिल्या डाबामध्ये बनल्या. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती असं वाटलं होतं कुठेतरी धावसंख्या थांबली आहे. परंतु मैदानाच्या मध्ये जसा साई शेलार दाखल झाला का बॅटिंग केली आहे. सलग 2 बॉल 2 षटकार देखील आपण पाहिले. एक बॉल तर जबळ बाउंड्री लाईनच्या भरपूर बाहेर गेला रस्ताच म्हणावा लागेल. आणि तब्बल 81 धाबा इथे मात्र टार्गेट तुम्हाला पाहायला मिळतो. उभे लेबर बांडा जगनाना पाटील कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष त्यांचा संघ तुम्हाला मैदानावरती खेळता दिसतोय. दुसऱ्या बाजूला साई शेलार. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये घेतलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे. स्वतः संघनायक पाठमोरा होता परंतु फायदा नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक चौकार. थँक्यू सो मच. अजून एक चौकार इथे ठोकला. धावफलक आता बेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आशुतोष करतोय परंतु आतापर्यंत 2 चौकार त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र वसूल केलेत. बॅटर नौशाद मात्र संघनायक आहे. चांगली बॅटिंग करतोय. अडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बिगिट करायचं होतं नाही जमलं. संपर्क नव्हता. बॅटरने बॉलचा सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी अस्त्यांच्या लगत टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चालले क्षेत्ररक्षक यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना 81 धाबा इथून चेस करायचे. त्याच अनुषंगानं बॅटिंग मैदानावरती होतीये परंतु 2 चौकार जरूर आलेत परंतु 4 चेंडू डॉट देखील टाकलेत गोलंदाज आशुतोषच्या माध्यमातून. खुल्या गटातून देखील नेहमीच खेळत असतो. आज ग्रामीण गटातून खेळत असताना कंबालपाडा टीमसाठी चांगला क्रिकेट त्याने दाखवला. SSCC कंबालपाडा विरोधात भूमी 11 मांडा या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच मैदानावरती रंगत असताना
भरपूर चांगलं क्रीडांगण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक याच मैदानावरती स्पर्धा रंगत असते आणि आता स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती ही स्पर्धा तुम्हाला रंगताना दिसेल. मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब, प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर साहेब यांचा मालकी हक्काचं हे मैदान, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू, कारण त्यांनी ही स्पर्धा भरवण्यासाठी हे मैदान उपलब्ध करून दिलं. जांताराचा चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर जांताराचा बदलापूर क्रिकेट टीम आणि पूर्ण ग्रामस्थ यांच्या माध्यमातून स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा. सागर देशमुख, विशाल राऊत, कुणालजी पेंडकर, उमेशजी चोनकर, स्वप्नील सावंत यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ इथे मात्र खेळताना दिसतील. आज रेग्युलर गटातून पहिला सामना भूमिलेबन मांडा विरोधात तुम्हाला पार मिळतोय SSCC खंबालपाडा. रेग्युलर गटातून अजून एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. श्रीपती बाबा मुरवली विरोधात क्षितिजा 11 पोगाव हा सामना देखील तुम्हाला जरूर आज पाहायला मिळणार. गुरुदास सज्ज होतोय. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता, पॉईंटच्या दिशेला घेतलाय क्षेत्ररक्षक पाठमोरा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. डीजे मास्टर थांबायचं. ऑन साईडला खेळतलाय, हा फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. आधीच्या बॉलवरती नजाकत, या बॉलवरती ताकद, बॉल सीमा पार, सिक्सर. षटकार ठोकलाय, धाव फरक वगैरे पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील. धाव फलक 18 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक उपस्थित, स्क्वेअरलेगला झेल टिपण्याची नामी संधी होती, परंतु इथे कॅच ड्रॉप. अजून एक चांगला फटका, यावेळेस देखील फक्त दिशा दिली आहे स्कोअर लेगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप बॅकर स्कोअर लेग, सीमा पार, चौकार. तो मॅच का बॅटिंग करतोय, जेल निसटला होता अशोक हेडेचा, परंतु आता मैदानावरती अक्षरशः तुटून पडलाय. चौकार वसूल केलाय, धावफलक बेगारे पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 81 धावाचं टार्गेट आहे या मॅचमध्ये, त्याच अनुषंगाने बॅटिंग करावे लागेल आणि करतोय देखील. अशोक डिंडेला तुम्ही पाहिलं होतं, जिथे मात्र जेल निसटला, तदनंतर भरपूर चांगली बॅटिंग त्याची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. गुरुदाजी मार्कवरती गोलंदाज
स्वयं हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. राईटम ओव्हर द विकेट सज्ज होत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळला जरूर. ब्राऊनचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान धाव इथे मिळणार नाहीये. धाव मिळणार नाहीये. सलग षटक क्रमांक दुसरं देखील आता संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धाबा आपण जरूर पाहिल्या. 81 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना तब्बल 8 धाबा होत्या. परंतु आता या षटकामध्ये धाबा इथे वसूल केल्यात बॅटर अशोकनं 16. त्यामुळे धावफलक 24 याकडे वरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली. फलकावरती 24 धाबा जरूर इथे मात्र जोडल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. या मॅचमध्ये अजूनही 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता टीम भूमी इलेव्हन मांडा संघाला 57 धाबाची गरज आहे. अठरा चेंडू आणि 57 धाबाची गरज आहे. नवीन गुरुदास बार्कवरती आशुतोष येतोय. सेकंड स्पेलमध्ये त्याला पुन्हा एकदा संघनायकानं त्याच्यावरती विश्वास दाखवला. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं जरूर. तिथे 8 धाबा खर्च केला आशुतोषनं आणि आता या षटकामध्ये देखील 16 धाबा खर्च केल्या सोहेबनं आणि आता षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा आशुतोष गुरुदास बार्कवरती दाखल झाला. 18 चेंडूमध्ये 57 धाबाची गरज आहे. गुरुदास सज्ज होतो या मॅचमध्ये. राईट मोर द विकेटनं विटबट्टी एंडकडनं हा खेळाडू जरूर तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवरती. नौशाद पहिलाच बॉल फटका चांगला आहे. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय. डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला. स्वतः संघनायक होते डीप मध्ये. चिराग परंतु त्याच्या अबकाच्या बाहेर बॉल सीमा पार. चौकार. उलटोस बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. इथे देखील जर सरळ बॅटने धाबा इथे मात्र फटका खेचला असता तर धाबा येऊ शकल्या असत्या. चौकार किंवा षटकार मिळू शकला असता परंतु रिव्हर्सचा पवित्रा पूर्णपणे फसला आणि अखेर 2 धाबा ते देखील मिळतील टीम भूमी इलेव्हन मांडा संघाला. लगा तो आबाद नाही तर बरबाद असं फटक्याला ओळखला जातो. त्यामुळेच की काय आता इथे 2 धाबा देऊन जाईल टीम भूमी इलेव्हन मांडा संघाला. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 30 धाबा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 51 धाबांची गरज आहे. 81 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये जवळजवळ आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. सरळ चेंडू मात्र हातामध्ये जाऊन विसावलाय. त्यामुळे आता धक्का पहिला लागेल. बॅटिंग करत असताना टीम भूमी इलेव्हन मांडा संघाला फलंदाज बाद. सो मच. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम भूमी इलेव्हन मांडा संघाला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय नेट नंबर 3 वरती रबी. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का लागतोय. मागचा दरवाजा उघडा ठेवला होता. चोरी होणारच होती आणि आता तेच घडलंय मैदानावरती. फलंदाज रबी बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मैदानावरती चिंटू आता दाखल होते या मॅचमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चिंटूचा फसला. दरम्यान डॉट बॉल. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे परंतु हा देखील फटका फसलाय. 20 शेप मध्ये खेळाडू जज करतोय. स्वयं होते अजून एक जेल टीम मध्ये असताना अजून एक धक्का लागेल टीम मांडा संघाला. बॅटर आउट. डीजे मास्टर जुन्या आठवणी खरं तर डीजे मास्टरने आता इथे मात्र आठवून दिल्या. भरपूर चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. डीजे गणेश, डीजे संदेश, मॅमराम मांगरूळ च्या माध्यमातून अप्रतिम सॉन्ग आपल्याला जरूर ऐकायला मिळतील. अग्री कोळी सॉन्ग पण जरूर ऐकतो. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. केतन भाकरे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अशोक डिंडा, केतन भाकरे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धाबा 30 धाबा. धावफलकावरती जुटे केल्या त्यामुळे अजूनही 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 51 धाबांची गरज या मॅचमध्ये. राहुल ठाकूर हा खेळाडू आता गोलंदाजी मार्गवरती जोडला गेला. षटक क्रमांक 4 मध्ये. चला सर्व बंद करा आपण लगेच खेळायला सुरुवात करतोय. नेक्स्ट मॅच जांताराचा शील्ड विरुद्ध सिद्धिविनायक इनगाव. माऊली 11 या नावाने संघ खेळतोय. दत्तमामा बनवटे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. गुरुवर्य अजित पुत्रान सर यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये. सिंगल मिळते. हेमंत होते डीप मधून भरपूर वेगानं रॉकेट थ्रो आपल्याला जरूर पाहायला मिळाला. दरम्यान सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतो. 31 31 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. काल देखील या स्पर्धेमध्ये अजित पुत्रान सर यांना आपण पाहिलं. त्यांच्या साथीनं निरंजन सावंत सर मॅन फ्रॉम कल्याण, कुणालजी पेनकर सर मॅन फ्रॉम बदलापूर. आज नेरळवरून आपण पाहतोय खरं तर मालेगावचे आबाकी पंच देखील जोडले गेलेत. गोदासाची होता. इथे फटका चांगला आहे. बॅटची कडा घेतली. थळमाच्या क्षेत्रामध्ये 2-2 क्षेत्ररक्षक पाठवरे भाग मिल्खा भाग. हीच परिस्थिती आपण पाहिली परंतु बॉल अडवलाय. 2 धाबा ते देखील मिळतील. धावफलक पुढे सरकतोय. राजेश भोईर सर आपल्यासोबत जोडले गेलेत. मॅम्ब्रम मालेगाव नेरळ त्यांचे मनपूर्वक स्वागत. 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 81 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ सुस्थितीमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. SSCC खंबालपाडा. फोटोस होता ऑनसाईडला घेतला. ड्राईव्ह केला. बॉल चाला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचतोय. बॉलातून फेक करेल. दरम्यान चिकी सिंगल एक पटाचा प्रयत्न जरूर इथे तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना 34 34 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. या मॅचमध्ये पूर्णपणे आता कमबॅक करत असताना टीम खंबालपाडा. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये ना तोपर्यंत आपण देखील भाकीत करू शकत नाहीयेत की इथे कोणता संघ जिंकणार आहे. या वेळेला देखील पुल करायचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटमध्ये नव्हता. हलकीशी बॅटची एज घेतली. बॉलला स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतं. दरम्यान एक सिंगल इथे देखील एक पडे जाते. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोचले. फलकावरती धाबा 35. रोही ऑप्टिशन शंकरजी विषय यांचं आगमन झाले. बरपूर्वक स्वागत. जयेश कडव DK या वेळेला देखील हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. दरम्यान सिंगाधावे देखील एक पटी जातीय. उमेशदादा चोनकर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. आमचे मित्र स्वप्नील सावंत असतील यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गुरुदासजी होता. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. सरळ बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धक्का अजून एक लागेल टीम भूमी 11 मांडा संघाला. बॅटर आउट.
आणि आता अजून एक धक्का लागेल केतन भाकरेला. इथून मैदान सोडावं लागेल. संदेश नाईक चांगला जेल टीपला. बॅटर आउट. शिल्लक असतील 5 बॉलचा खेळ आता शिल्लक. टार्गेट भरपूर मोठं आहे आता. 36 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. गुरुदास सज्ज होतो. पुन्हा एकदा गुरुदाची बारपती संदेश. गतीपती विश्रांत चेंज ऑफ द पेस. टप्पा पडला. बोठं विखरली होती. फिंगर रोल केली आणि सरळ यस्थिर रक्षक आहे त्यामध्ये. डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतोय. 2 बॉल सलग त्याने डॉट टाकलेत. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावले. 36 आकड्यावरती धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल. हलक्या हाताने बॉलला ढकलला. एक सिंगल धाव इथे एक पॉईंटचा प्रयत्न होतोय. धावफलक 37 पुढे सरकत असताना 81 धावांचं भलं मोठं डोंगर इथे मात्र पार करायचं होतं. बॅटिंग केली साई शेलारनं. लाभलाचा षटकार त्याचे आपण जरूर पाहिले या मॅचमध्ये. पुलटोस होता. ऑन साईडला खेळलाय. फहीमच्या बॅटमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. घेतला. आमंत्रित केले टीम माऊली 11 शील्ड संघाला बॅटिंगसाठी. संदेश. हाफ ट्रॅकर बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा सिक्सर. सलगचा दुसरा षटकार फहीमच्या बॅटमधून. तिसरा हो देखील जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो गेलाय देखील. बॉल सीमा पार. सलगचा तिसरा षटकार. खेळाडू साई शेलार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 10 बॉल 29 धावांची खेळी त्याने केली आहे आणि तोच खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हितेजी तावडे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. कबड्डीचे एक चांगले खेळाडू आहेत आमचे हितेश तावडे. हितेश आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच.
साईदादा शिल्लार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डॅसिंग नगरसेवक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तेच खेळाडू या मॅचचे मारतात मॅच. 10 चेंडू 29 धावांची खेळी गेली आहे. 10 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी करणारा खेळाडू साई शेलार ठरले त्या मॅचचा मारतात मॅच. अभिनंदन साईदादा, भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला या स्पर्धेमध्ये. 10 चेंडू आणि 29 धावांची खेळी.